नमस्कार मित्रांनो, मुंबईकर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघत आहात आपल्यासमोर आहे वांगं आणि बटाटं, जे की सगळ्यांच्याच आवडीचं असतं. तर आज आपण याची रस्साभाजी मस्तपैकी अशी बघा, तुम्ही बघू शकता मसालेदार अशी रस्साभाजी बनवलेली आहे, जी की भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि भाताबरोबर खाऊ शकतात. हे लंच आणि डिनरसाठी एकदम मस्त अशी डिश आहे. तर ही डिश बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागलेले आणि आम्ही ती कशी बनवलेली आहे आमच्या पद्धतीने ते तुम्हाला दाखवणार आहोत. तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत हिरवी कोथिंबीर, मस्तपैकी ही मार्केटमधून आणलेले आहेत सगळे हे व्हेजिटेबल फ्रेशली, टमाटर, कोथिंबीर, कांदे, अद्रक आहे आपल्याकडे घेतलेले आपण बघत आहात 15 ते 20 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या. धनिया घेतलेला आहे, धनिया तुम्ही बघत आहात. त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेले आहेत, किती आहेत आई हे कांदे? 3 ते 4 कांदे आपण चिरून घेतलेले आहेत. खोबरं पण घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे. आणि हे घेतलेले आहेत 3 टमाटर, ज्याने की आपला मसाला तयार होणार आहे. तर आपण ह्याचं वाटण तयार करून घेणार आहे आणि त्याच्या प्रथम आपण भाजून घेणार आहोत फर्स्ट. आता इकडे आपण हे हळद घेतलेली आहे 1 चम्मच, जिरे घेतलेले आहे 1 चम्मच, मालवणी मसाला आणि रेड चिली पावडर 2-2 चम्मच घेतलेला आहे. आणि आपण घेतलेलं आहे मीठ चवीनुसार. तर हे सर्व आपले मसाले रेडी अवेलेबल आहेत. आणि आता आपण आपलं वाटण जे आहे, जे आपण पहिले इन्ग्रेडियंट घेतलेले कांदा, तो आता फ्राय करून घेणार आहोत. 1 चमचा तेलामध्ये आपण तव्यावरती म्हणजे कढईमध्ये आपण फ्राय करून घ्यायचा, हा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. ही वाटणची आपली पहिली स्टेप आहे प्रिपेअर करण्यासाठी. तर त्यातला आपण पहिला कांदा फ्राय करून घ्यायचा, असं मस्तपैकी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे, जे की आपल्या रस्साभाजीचं वाटण हे आपल्या रस्साभाजीचा बेस असणार आहे. आपण इकडे खोबरं ॲड केलेलं आहे. आई हे खोबरं आपण ॲड केलेलं आहे राईट? हे मस्तपैकी आता फ्राय करून घ्यायचं आहे सगळं. अजून काय काय ॲड होणार आहे ह्याच्यात? आलं लसूण ॲड होणार आहे, खोबरं हे जरा झालेलंच आहे, धने पण आपण ॲड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त याचा खमंग वास सुटलेला आहे. जिरे पण ॲड केलेले आहेत आणि टमाटर पण ॲड करणार आहे राईट आई? तर त्याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला चांगली अशी थिक अशी कन्सिस्टन्सी येणार आहे. तर हे तर मसाले आता भाजून झालेले आहेत, मस्तपैकी फ्राय झालेले आहेत. आता ह्यांना आपण काय करणार आहे आई? मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे, त्याची पेस्ट तयार करणार आहे, म्हणजेच त्याचं आपण वाटण तयार करून घेणार आहे. ही तर झाली, आपला बेस तयार झालेला आहे, ज्याच्यामुळे आपल्या रस्साभाजीला थिक अशी कन्सिस्टन्सी येणार आहे. आणि हे मस्तपैकी फ्रेश आणि वांगे बटाटे आणलेले आहेत मार्केटमधून. बघा हिरवेगार आहेत वांग्याचा देठ. बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, वांगे स्वच्छ धुवून आणि कापून घेणार आहोत आता. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता मसाले भरायचे, जे आपलं वाटण आपण तयार करणार आहोत. हे असं आपण धुवून घेतलेले आहेत व्हेजिटेबल्स. आणि हे बघा, हे असं मिक्सरच्या भांड्यातून बघा मस्तपैकी फ्रेश मसाला काढलेला आहे. बघा मस्त वाफ सुटलेली आहे तुमच्यासमोर. आणि त्या वाफेतून ना असं मस्तपैकी सुगंध दरवळतोय ह्या मसाल्याचा. तर मस्त असा मसाला जो आहे आपला रेडी झालेला आहे. हा मसाला एक बेस असतो कोणत्याही रस्साभाजीचा. मी मटणात पण वापरू शकतो राईट आपण ही मसाला आहे. आणि हे आपण तयार केलेले आहे आपली थर्ड स्टेप, जे की पातेल्यामध्ये आपण घेणार आहोत 3 चमचे तेल. 3 चमचे तेल घेतलेले आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि ते फ्राय होऊ द्यायचे. आणि हँड इन हँड आपल्याला आपल्या मसाला जो वाटण आहे त्याच्यामध्ये रेड चिली पावडर, मालवणी मसाला, हळद, मीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता. तर हे जे एक प्रकारचं वाटण आपण तयार जे केलेलं आहे ना, ते वांग्यामध्ये आपण स्टफ करून घेणार आहे. भरपूर ट्रॅडिशनल डिश आहे, भरपूर जुनी डिश आहे. आणि तुम्ही एनी टाईम लंच आणि डिनरसाठी बनवू शकता रस्साभाजी ही. हे असं आपण मिक्स केलेलं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं प्रत्येक वांग्यामध्ये ना आपण सॉल्ट ॲड करून घेणार आहोत. हे आपण म्हणजे वांग्यामध्ये ही मसाला पूर्णपणे भरवून टाकायचा आहे. वांगा असं मस्त मॅरिनेट करून टाकायचं आहे आतून. आणि हे बघा असं नुसतं तेलामध्ये सोडून द्यायचं. बघा किती छान वाटतं. हे भरलेलं आहे, स्टफ केला आहे हा मसाला. हे बघा असे 4 वांगे आपण रेडी केलेले आहेत आपल्या खाण्यासाठी. हे बघा असे फ्राय करून घ्यायचे आहेत. किती सुंदर असे दिसत आहेत. कोणाकोणाची वांग बटाटा ही फेवरेट डिश आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. हे आता बटाटे आपण ॲड केलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आहेत राईट आई? आता ह्याच्यावरती आपण काय करणार आहोत आई? चांगले तेलामध्ये मसाला हलवून घ्यायचे. हां, म्हणजे जो आपला उरलेला जो मसाला आहे तो ॲड करायचा आहे राईट? हां, तो आता ॲड करून घ्यायचा आहे.
आणि तो मसाला ना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आता हे झालेलं आहे आपलं मसाला. आता हा मसाला जो आहे आपला उरलेला तो आपल्या करीचा बेस असणार आहे, ज्याने की आपली रस्सा भाजी एकदम थिक कन्सिस्टन्सीमध्ये येणार आहे. तर मस्तपैकी असा प्रत्येक वांग प्रत्येक बटाटं हे मसाल्यामध्ये नाहून गेलं पाहिजे असं मिक्स करा आणि हे तेलामध्ये असं चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे. खमंग असा वास दरवळतो आहे आता या मसाल्याचा, हे फ्राय केलेल्या तेलाचा, त्याच्यात जे जे इन्ग्रेडियंट्स आहेत. तर इंडियन क्युझिन एकदम म्हणजे बोलतात ना रिच मसाला ज्याच्यामध्ये सर्व काही गोष्टी असतात असं आपलं क्युझिन आहे इंडियन क्युझिन. तर वांग बटाटा आता मस्तपैकी बैंगन आलू बोलू शकतो, भरपूर फेमस डिश आहे. आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आई किती वेळ आपण हे 5 मिनटासाठी पहिलं तेलामध्ये फ्राय करून घेतो आहे आपण आणि त्याच्यानंतर 5 मिनटं झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 2 कप पाणी ॲड करणार आहे हे वाफून घेण्यासाठी. हे बघा हे आपलं फ्राय करून झालेलं आहे. बघा कसं मस्त असं तर्री आलेली आहे, वांग बटाटे झालेलं आहे. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. ते 2 कप पाणी आता ह्याच्यामध्ये आपण ना 2 कप पाणी टाकायचं, राईट? ओके. तरी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आणि पाणी टाकल्यावर आई 10 मिनटं आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचे, हाय फ्लेमवरती ठेवायचे, राईट? तर आता बघा हे आपण 2 कप पाणी ॲड केलेलं आहे. वांग्यामध्ये आणि बटाट्यामध्ये पूर्णपणे मसाला ॲब्झॉर्ब झालेला आहे आणि बघा कसा मस्त ग्लेज आलेला आहे. आता हे फक्त कवर करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटांनी आपण आपली डिश बघा कशी तयार झालेली आहे. हे दाखवलं आम्ही तुम्हाला 10 मिनिटांनी. बघा एकदम निम्मीशी आपण जो असतो ना तो कट वरचा सगळा गेलेला आहे वाफेमध्ये. आता बघा किती छान दिसत आहे, मस्त ग्लेज सुटलेला आहे. आता हे आपण सर्व करून घेतो ही डिश. मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला, लाल भडक. आता हे वांगे पण प्रॉपर शिजलेले आहे, बटाटे पण प्रॉपरली शिजलेले आहेत. आता हे बघा हे आपण कोरिअँडर कोथिंबीर टाकून सर्व करून घेतलेली आहे. तर जरूर ही डिश करून बघा. ही डिश भरपूर म्हणजे फेमस डिश आहे आपल्या महाराष्ट्रातली. वांग आणि बटाटे भरपूर ट्रेडिशनल डिश आहे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आणि हिचे व्हेरिएशन्स पण भरपूर आहे. ह्याचं सुक्कं बनवतात वांग बटाटं, मसाल्याचं वांग बटाटं बनवतात आणि कर्रीचं वांग बटाटं बनवतात. तर आपण जर डिनर अँड लंचसाठी बनवणार आहोत तर अशी वांग बटाट्याची भाजी बनवू शकतो, म्हणजे रस्सा भाजी. जर तुम्ही सकाळी बनवणार आहात टिफिनसाठी तर तुम्ही सुकी भाजी बनवू शकता. जसं मी म्हटलं ह्याच्यामध्ये भरपूर व्हेरिएशन्स असतात. तर ही आपण बनवली आहे रस्साची वांग बटाट्याची भाजी, जी भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकतात. तर जरूर ही डिश ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. आणि मुंबईकर आई चॅनलला प्लीज इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू ऑल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.